नमस्कार, आशा कुकिंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे कडवंच्याची भाजी. हे डोळ्यासाठी आणि मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी औषध आहे. तर चला बनवूया. एक पळी तेल टाकलं आहे, त्यात वाटलेला लसूण तळून घेतला आहे. नंतर स्वच्छ नीट केलेले कडवंचे टाकून घ्यायचे आहे. त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं. नंतर छान असं परतून घ्यायचं आहे. त्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यातच 2 चमचे काळं तिखट टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. हे छानसं परतून घ्यायचं आहे. नंतर प्लेट झाकून 2 ते 3 मिनिट ठेवून घ्यायचं आहे. प्लेट काढून भाजी शिजली का बघायची आहे. भाजी मस्त असं आपली भाजी शिजून झाली आहे. नमस्कार, आशा कुकिंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे कडवंच्याची भाजी. हे डोळ्यासाठी आणि मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी औषध आहे. तर चला बनवूया. एक पळी तेल टाकलं आहे, त्यात वाटलेला लसूण तळून घेतला आहे. नंतर स्वच्छ नीट केलेले कडवंचे टाकून घ्यायचे आहे. त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं. नंतर छान असं परतून घ्यायचं आहे. त्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यातच 2 चमचे काळं तिखट टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. हे छानसं परतून घ्यायचं आहे. नंतर प्लेट झाकून 2 ते 3 मिनिट ठेवून घ्यायचं आहे. प्लेट काढून भाजी शिजली का बघायची आहे. भाजी मस्त असं आपली भाजी शिजून झाली आहे.